अतिशय ताराबाईशी एकनिष्ठ राहिलेला तो सरदार. पण धर्म आणि अधर्माच्या लढाईमध्ये अधर्माबरोबर इमान राखणं हे कितपत योग्य आहे? आता कसं आहे, त्या कालखंडामध्ये या व्याख्या ह्या पुसटशाच होत्या ना. काय त्याला आपण नेमकी काय डेफिनेशन? आपण तर महाभारतापासून बघतोय ना, आता धर्म आणि अधर्माची लढाई असती. खरं तर धर्म शाहूंच्या बाजून होता. बाकी सरदार जे मिळत होते त्यांना लक्षात येतो की धर्माचा पक्ष हा शाहूंचा आहे आणि ताराराणींचा आहे. त्या तर टेम्पररी होत्या ना. राजाराम महाराज हे सुद्धा टेम्पररी होते ना. शाहू महाराजांच्या जीवनासाठी हे टेम्पररी केलेली नियोजन होतं. शाहू महाराज ज्यावेळेस कधी सुटतील त्यावेळेस तेच छत्रपती पदाचे दावेदार तेच होते. त्यांनी हे मान्यच केलेलं नाही हो, की वडील म्हणजे ज्यांना आपण ज्येष्ठ शाखा म्हणतो, वडील शाखा, त्यांचा वडील मुलगा गादीवरती यावा हे त्यांना मान्यच नाही. त्याचं कारण असं की राजवाड्याने त्याचं खंडन केलेलं आहे असं काही इतिहास संशोधक म्हणतात. एक राजवाडे हा एक भाग. दुसरा भाग असा की त्यांचा दावाच होता ना की ते राज्य संपलेलंच आहे. म्हणजे संभाजी महाराजांबरोबर ते राज्य संपलं, शिवाजी महाराज, आणि आम्ही नवीन तयार केलं, त्यामुळे तुमचा हक्कच नाही त्याच्यावरती, असा त्यांचा दावा आहे. बरोबर. म्हणजे करवीर राज्याची हे सातारा हे करवीर राज्यामधलं एक शाखा आहे असं त्यांना वाटत होतं. नाही 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 नाही, तुमची गफलत होती आहे. करवीर नव्हतंच. करवीर त्यावेळी अस्तित्वातच नव्हतं. म्हणजे हितनं हकलपट्टी झाल्यानंतर करवीर तिकडे पराभव झाला तर कळाल्याबरोबर ताराबाई इथनं गेले त्या पन्हाळ्याला गेल्या. आणि हा किल्ला परशुरामाच्या ताब्यात देणार लढवतो. ते गेले पन्हाळ्यास. तेव्हाही करवीर नाही. करवीर पुढेची घटना आहे ते. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की हा तुमचा जो प्रश्न होता की त्र्यंबकजींचा धर्म अधर्म हा जर त्या कालखंडातील निकष लावायचा झाला तर प्रजा ज्याच्या पाठीशी राहील तो धर्म. मग तो शाहू महाराजांना प्रबळ होत गेला ना. रयतेनं प्रजेनं त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सरदार त्यांना येऊन मिळत गेलेले आहेत. त्यांचं बळ वाढत गेलेलं आहे आणि तरी सुद्धा युद्ध खेळायला ताराबाई तयार झाल्या गेल्या आणि सरदार सेनापती त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आणि त्र्यंबकराव पराभूत झाले आणि अजिंक्य ताऱ्यावरती परत आले. आणि शाहू पुण्याहून शिरवळला गेलेले आहेत. शिरवळवरून भोरला गेलेले आहेत. भोरवरून ते वीर आहे ना, वीर, बरोबर, वीरला गेलेले आहेत. वीर धरण आहे ते वीर. नंतर जेजुरीला गेलेले आहेत आणि असं करत करत ते सातारला आलेले आहेत. चंदनवंदन गडावर काही दिवस होता आणि तिथं राहूनच त्यांनी ह्या आखणी केलेली आहे. आणि मग इथं हा लढा झाला गेलेला आहे. त्यावेळी परशुराम त्र्यंबकने लढवलेला आहे किल्ला. अजिंक्य तारा किती वेळ लढवावा लागला? किती दिवसाचा काल? अजिंक्य तारात म्हणजे ऑक्टोबरला किल्ला ताब्यात आलेला आहे. म्हणजे चंदनवंदन गडावरचा रहिवास त्यांचा काही दिवसांचा पण तिथूनच त्यांची सगळी सूत्र आलेली आहेत आणि प्रत्यक्ष वेढा दिलेला आहे या किल्ल्याला. त्यावेळी परशुराम त्र्यंबक आहे, शेख मिरा, मग सांगितलं तर शेख मिरा, आणि मग तो किल्ला त्यांनी मिळविलेला आहे. बरोबर. खरं तर अजिंक्य ताऱ्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेक होण्याच्या आधीच छत्रपती शाहूंनी आपण छत्रपती आहोत असं समजून 2 पदं नेमली होती. ती 2 पदं कोणती? ती 2 पदं, एक सेनापती आणि दुसरं चिटणीस. कोण सेनापती? कोणाला केलं आणि चिटणीस कोणाला केलं? सेनापती धनाजी जाधवांना केलं आणि चिटणीस खंडोबाला. जे धनाजी जाधव आधी ताराऊंकडनं लढत होते, ते सेनापती ताराबाईंकडनं लढत होते, सेनापती होते. आता ते तिकडचे सेनापती आणि दुसरे चिटणीस खंडोबाला. ओके. खंडोबाला म्हणजे यांच्या नेमणुका कुठल्या चंदनवंदन गडावरनं झालेल्या आहेत का? नाही, तिथंच युद्ध झालं तिथंच त्यांनी घोषित केलेलं आहे. जहागीर पण दिलेली आहे. बरोबर. धनाजी जाधवांना जहागीर पण दिलेली आहे, 2-3 वेळा दिलेली आहे. तर सेनापती पद आणि चिटणीस पद त्यांनी तिथंच घोषित केलेलं आहे. बरं. त्या युद्ध मैदानाच्या दरम्यान, युद्ध झाल्यानंतर नंतर आणि मग विजय झाला आणि मग ते सातारकडे आलेले आणि ताराबाई पन्हाळ्यात गेलेले आहेत. परशुराम त्र्यंबकने किल्ला लढवला, अपयश आलं, कैद झाली, शेख मिरा शाहूंना मिळाला आणि पुढे हा शेख मिरा शाहूचा इतका एकनिष्ठ बनलेला आहे की शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे न्यायनिवाडे होत असत त्या न्यायनिवाड्यामध्ये न्यायमंडळ नेमलं जात असे. या न्यायमंडळामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती असत. या व्यक्तीमध्ये शेख मिराचं नाव बऱ्याच ठिकाणी मिळतं. न्यायमंडळाचा सदस्य म्हणून तो शेख मिरा. आणि याच शेख मिरानंतर पुढच्या कालखंडामध्ये जहागीर मिळालेले ईस्ट इंडिया कंपनीकडून. औरंगजेब गेल्यानंतर
छत्रपती शाहू महाराजांची सुटका झाली आणि ते आता दक्षिणेच्या दिशेनं निघाले. दक्षिणेच्या दिशेनं निघताना त्यांना अडवण्यात आलं. ताराबाईंनी त्यांच्याबरोबर युद्ध झालं. ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या पुण्याच्या जवळ झालेल्या युद्धामध्ये ताराबाई हारल्या. त्या परत अजिंक्य ताऱ्यावरनं निघाल्या आणि त्या पन्हाळगडावर गेल्या. पन्हाळ्यावर त्यांचं वास्तव्य सुरू झालं. आता छत्रपती शाहू महाराज हे चंदनवंदनला आलेत. मगाशी मी छत्रपती शाहू म्हणलं नाही, आत्ता शाहू महाराज म्हणतोय. त्यांच्यावर राज्याभिषेक झालेला नाहीये तरी छत्रपती म्हणतोय. याचं कारण आहे, ताराबाईंचा पराभव केल्यानंतर त्यांनी स्वतःला छत्रपती म्हणून डिक्लेअर किंवा संबोधलेला आहे. स्वतःला छत्रपती मानलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी स्वराज्याची 2 पदं पण नेमलेली आहेत, एक सेनापती आणि एक चिटणीस. 2 पदं घेऊन चंदनवंदन गडावर ते आलेले आहेत. आणि चंदनवंदन गडावरून अजिंक्य तारा ही राजधानी करायची, अजिंक्य तारा जिंकायचा असं त्यांनी प्लॅन आखलेला आहे. आणि त्यात ते सक्सेस झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात छत्रपती शाहू महाराजांचं 18 वर्षानंतर अजिंक्य ताऱ्यावर पदार्पण झालं. सर, ते पदार्पण कसं झालं? एक सांगतो तुम्हाला की या परतीच्या प्रवासामध्ये छत्रपतींनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रावरती त्यांनी स्वतःला क्षत्रिय कुलावतंस असं संबोधलेलं आहे. आणि त्याच्यावरती मी या ग्रंथामध्ये याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष राज्याभिषेक झाल्यानंतरच त्यांनी ते छत्रपतीपद किंवा क्षत्रिय कुलावंतस वगैरे किंवा राजमुद्रा ही त्याच्या अगोदर सुद्धा वापरलेली आहे. पत्र आहे, पत्र आहे, शिक्क्यानिशी पत्र आहे, पत्र आहे. तसं एक सरदारांना लिहिलेलं आहे. माझं तेच म्हणणं होतं की आपण असं दरवेळेला संबोधलं जातं आपल्याकडं की शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. पण सुटकेच्या कालावधीमध्ये त्यांनी पत्र जे भोपाळ ते सातारा या हो. प्रवासामध्येच त्यांनी स्वतःला पत्र छत्रपती म्हणून पत्र स्वीकारलेलं आहे. छत्रपती म्हणून त्यांनी कारभार सुरू केलेला आहे. बरोबर आहे. आणि प्रत्यक्ष तर त्यांनी खेडचं युद्ध जिंकल्यानंतर या 2 नेमणुका करून प्रत्यक्ष कार्यवाही अजिंक्य तारा जिंकला. 12 जानेवारी 1708 रोजी त्यांनी सातारच्या या राजसदरेवरती स्वतःला राज्याभिषेक केलेला आहे. आणि तत्पूर्वी ताराबाई पन्हाळ्यास गेलेले आहेत. शाहू महाराजांनी ताराबाईचे जे सरदार होते परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी यांना कैद केलेलं आहे. आपलं मंत्रिमंडळ त्यांनी नेमलेलं आहे राज्याभिषेकाच्या वेळी. आणि आपला कारभार त्यांनी सुरू केलेला 1708च्या 12 जानेवारीपासून पुढे. 12 जानेवारी 1708 रोजी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झाले. शिवाजी महाराज हे राजे होतेच, ते महाराज होतेच, त्यांचा कार्यविस्तार होताच. पण राज्याभिषेक करून घेणं आणि अथॉरिटी मिळवून घेणं तोच प्रकार छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल झालेला होता. खरं तर राज्याभिषेक म्हणत नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीवर ते बसणार होते. त्याला मंचकारोहण म्हणतात. तो मंचकारोहण साताऱ्यामध्ये अजिंक्य ताऱ्याच्या राजसदरेवर इथं मंचकारोहण झालं आणि ते अधिकृत छत्रपती झाले. याच राज्याभिषेकामध्ये काय काय घडामोडी घडल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे अष्टप्रधान मंडळाची स्थापना करणं. 2 सरदार तर नेमले होतेच, 2 प्रधान तर नेमलेलेच होते. नंतरचे 6 कोण कोण नेमले? आता त्या सगळ्या 6ची 6 नावं मला आता सांगता येणार नाहीत. परंतु जे शंकराजी नारायण म्हणून जे सचिव होते अगोदरचे ताराबाईच्या कालखंडामध्ये, त्यांनी भोरला ते अशा संभ्रमात सापडले की शाहू महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, निरोप पाठवला की येऊन भेटा. इकडे तर शपथ घेतलेली आहे आणि शाहूंचा निरोप आलेला आहे, दूत आलेला आहे. काय करावं? निर्णय न घेऊ शकल्यामुळे हा पापभिरू माणूस आत्महत्या केली त्याने. ओके, म्हणजे ताराराणींकडनं दूध भाताची शपथ पण घेतली होती. आणि शाहू महाराजांचा निरोप पण आलाय. त्यांना हे संभ्रम होताच की शाहूच खरे तर वारस ठरायला पाहिजे. परंतु आता ही शपथ, इकडे एकनिष्ठता, तिकडे आता काय करायचं? आणि मग त्यांनी स्वतःला संपवून टाकलं. हे कळल्यानंतर शाहूंना दुःख झालं आणि ते तिथं गेले भोरला. त्यांच्या मंडळींचं सांत्वन केलं आणि त्यांच्या लहान मुलगा होता त्याला त्यांनी सचिव म्हणून नेले. म्हणजे अष्टप्रधान मंडळातील हा एक मंत्री झाला गेला, शंकराजी नारायणांचा लहान मुलगा. याप्रमाणे सेनापती झाला, सचिव झाला, नंतर अमात्य वगैरे सगळे मंत्री त्यांनी नेमलेले आहेत. अष्टप्रधान मंडळ परिपूर्ण केलेलं आहे त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी. आता सगळ्यात मोठा एपिसोड होतो तो म्हणजे चित्रपटांमधून, इतिहासामधून खरं तर शाहू काळालाच पेशवाई म्हटलं गेलं. तो पेशवाई हा विषय वेगळा आहे, पण बाजीराव पेशव्यांचे आणि शाहू महाराजांचे ह्यांचे संबंध कसे होते?
जे असं एका एका ठिकाणी म्हणलं जातं, त्याला तत्कालीन पुरावा आहे काय माहित नाही, की लाखाचं सैन्य एका बाजूला आणि बाजीराव एका बाजूला, तर मी बाजीराव निवडीन असं शाहू म्हणले होते का? हो म्हटलं. हा, आणि त्या दोघांचे संबंध कसे होते नक्की? कसं आहे, बाजीरावाला पेशवे पदावरती नेमलं त्यावेळी त्यांचं वय किती होतं? 20 वर्षाचं. अवघ्या 20 वर्षात. हां, 20व्या वर्षी तुम्हाला एका राज्याचं पेशवेपद दिलेलं आहे शाहू महाराजांनी. हो. त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ हे पेशवे अगोदरचे. या बाळाजी विश्वनाथाने सुद्धा शाहूला मदत चांगली केली. ते 20ला मरण पावले आणि त्यांचा हा शाहू महाराजांनी त्यांच्यावरती टाकलेला एक विश्वास सुद्धा आहे. हो, आणि मोठी जबाबदारी. पण आहे. हा शाहूंचाही मोठेपणा आहे ना. हो, विरोध होता त्यावेळी बाजीरावाला पेशवेपद पेशवेपद देऊ नये यासाठी बाबूजी नाईक यांचा विरोध होता. नंतर भोसल्यांचाही विरोध होता की यांना पेशवेपद देऊ नये म्हणून. पण शाहूने आपला निर्णय बाजीरावाच्या बाजूने दिला आणि बाजीरावाला पेशवा म्हणून नेमलेला आहे. या बाजीरावाला ही मिळालेली संधी आहे, त्याने संधीचं सोनं केलं हे मान्य आहे. तो पराक्रमी होता, याबद्दल वादच नाही. परंतु एकूण पेशवा असो किंवा सगळे सरदार असोत किंवा सगळे अधिकारी असोत, हे सगळे छत्रपतींचे सेवक होते. हो, ते सेवक होते आणि हे मालक होते. मालक. परंतु बाजीरावानं सुद्धा त्याच्या सगळ्या कालखंडामध्ये, सगळ्या युद्धांमध्ये किंवा राजकारणामध्ये प्रत्येक निर्णय हा शाहू महाराजांना विचारल्याशिवाय तर घेतलेला नाहीये. कसं आहे, बाजीरावाच्या कालखंडामध्ये काही निर्णय त्यांनी असे पण राबविलेले आहेत की तिथंच पेशवा हा शिरजोर होत चाललेला आहे. ओके, पेशवाई शिरजोर होत चालली. पेशवे पद हे शिरजोर किंवा त्या पदावरची व्यक्ती शिरजोर होत चाललेली आहे. उदाहरणार्थ सांगतो, आम्ही असं ग्रंथामध्ये प्रमाण लिहिलेलं आहे की बाजीरावाने त्याच्या कालखंडामध्ये स्वतःचा आरमार उभारायला सुरुवात केलेली आहे. ही काही साधी गोष्ट नाही हो. हो. बाजीराव पराक्रमी होता, अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत वगैरे वगैरे. आणि शाहूनी हे म्हटलेलं आहे की 1,00,000 सैन्य का बाजीराव, तुम्ही कशाला पसंती द्याल? तर ते म्हणालेले आहे की मी बाजीरावाला पसंती देईन. हे खरं आहे. तर बाजीरावावरती त्यांनी टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाचं त्यांनी संधीचं सोन्यामध्ये केलेलं रूपांतर वगैरे वगैरे. भाग बेसिक असा आहे की शाहूनी त्यांची केलेली निवड हा शाहूचा मोठेपणा आहे. हो, त्यांनी दिलेली संधी हा शाहूंचा मोठेपणा आहे. ज्यावेळी जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम राबवली बाजीराव पेशव्याने आणि शाहूच्या परस्पर त्यांनी त्याच्याशी तह करून मोकळा झाला बाजीराव पेशवा, त्यावेळी शाहू चिडलेले आहेत आणि ते ओरडलेले आहेत की त्यांनी चूक केली ही म्हणून. हाही इतिहास आहे. या सिद्धीला बाजीरावाने सोडला. पुढे काही वर्षे गेली आणि त्या सिद्धी 7, त्याचं नाव होतं सिद्धी 7. या सिद्धी 7ला नंतर बाजीरावाच्या भावाने चिमाजीनेच मारलेला आहे. आणि हे ज्यावेळी शाहूला कळालं की सिद्धी 7ला मारलेला आहे, त्यावेळी शाहूने आनंद व्यक्त केलेला आहे. या सिद्धीला, जंजिऱ्याच्या सिद्धीला शह देण्याचं काम शाहूने केलेलं आहे. त्यांच्या कार्यातील, कर्तबगारीतील हा एक भाग आहे. दुसरा भाग असाही आहे की वसईचे पोर्तुगीज, वसई, साष्टी वगैरे आहे ना, हो. ते गोवा, पश्चिम किनारपट्टीवरती या पोर्तुगीजांचं बळही मोठं होतं. पोर्तुगीजांची परवाना असल्याशिवाय अरबी समुद्रावरती संचार करता येत नव्हता कुणाला. परवाना आहे का नाहीच जप्त केलं जाणं. खरं तर त्याला पहिल्यांदा आव्हान दिलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. हो. आरमार सुरुवात केलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून गोव्यामध्ये पादरी मारल्यापासूनची घटनाक्रम आहे तो. म्हणून शिवाजी महाराजांना दी फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतात. हो. भारतीय नौदलाचे जनक शिवाजी छत्रपती शिवाजी. आणि शाहू महाराजांनी तोच वारसा पुढे जपलेला आहे. आणि त्यांनी या युरोपियनांना सांगितलेलं आहे, तुम्ही कोण? ही भूमी आमची आहे, हा समुद्र आमचा, तुम्ही कोण? तुमचे परवाने आम्ही कशासाठी घ्यायचे? आमचे घ्या. त्यांनी कान्होजी आंग्रेला सरखेल पद दिलं शाहू महाराजांनी. आणि या कान्होजी आंग्रे एवढा बलदंड झालेला होता आरमारी दृष्ट्या की त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की आमचे परवाने नसले तर तुमची जहाजं जप्त करणार आम्ही. आणि जप्त करतच होता. त्यांनी असं पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रातलं एक वाक्य सांगतो की या कान्होजी आंग्र्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही शिवाजी महाराजांचे चेले आहोत.
त्याप्रमाणे तो वागलेला आहे आणि त्याच्या पाठीशी शाहू होते. मराठा सत्ता त्याच्या पाठीशी होती आणि मग त्यांनी कोणालाच जुमानलं नाही युरोपियनाला. एक उदाहरण सांगतो. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर हा त्याच्या राजाला म्हणजे पोर्तुगालच्या राजाला लिहितो काय की शाहूशी युद्ध करणं म्हणजे हिंदुस्थानशी लढण्यासारखं आहे. ते शक्य नाही हे त्यांना लिहिलेलं आहे पत्रामध्ये. एवढं बळ, एवढं आरमार, एवढं पायदळ, एवढं घोडदळ. म्हणजे त्या पत्रामधल्या या उल्लेखामुळेच छत्रपती शाहू हे हिंदू नृपती झाले होते इथं म्हणता येईल हो, आपल्याला. म्हणता येईल. छत्रपती शाहू महाराजांचा अजिंक्य ताऱ्यावरचा सहवास कसा होता, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय होती, ते कसे होते? नाही, शाहू महाराज कसे होते हे म्हणताना त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू आपणाला बरोबर. सांगावे लागतील. ते इतके आहेत की अल्प वेळामध्ये ते सगळे कव्हर करणं तसं खरंच कठीण आहे. कठीण आहे. नाही, पण उदा- त्यातली उदा- प्रमुख उदा- स्वभाव उदा- वैशिष्ट्य कोणती उदाहरणार्थ कोणती? ते सांगतो. प्राणी मित्र होते, ते प्राणी मित्र होते, पशुपक्षी मित्र होते, ते वृक्षप्रेमी होते, हे तर आहेच आहे, परंतु ते निष्कलंक होते. हा. त्यांच्यावरती बोट नाही कोणी ठेवू शकता हे 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 तुमचं चुकलेलं. निष्कलंक. दुसरं ते अजातशत्रू होते, त्यांना शत्रूच नव्हता. हे शत्रूने म्हटलेलं आहे की शाहू हे अजातशत्रू होते. शाहूंची राहणी ही साधी होती, त्यांना खोटा डामडौल आवडत नव्हता. तो एक किस्सा सांगितला जातो, डामडौल आवडत नव्हता. थोडं त्यांचं जीवन हे वैराग्यासारखं असायचं. एक सोनार होता आणि तो खूप उन्मत्त झाला होता. तो जरा उन्मत्तपणे वागत होता जनतेशी, म्हणून त्यांनी त्या सोनाराला एकदा बोलवलं आणि सोनार हा खूप सोनं नाणं पांघरलेला असायचा. त्यावेळेस नाही. त्यांनी त्याला नाही, नाही. बोलवल्यानंतर तसं नाही, त्यांच्या कुत्र्याला तसं नाही ते सोनार वगैरे नाही आहे, ते झूट आहे. हा, ते खरं असं आहे की एक सरदार आलेला होता. आता त्या सरदारची 2-3 नावं मिळतात, ते आम्ही लिहिलेली आहेत त्यात. यातलं नेमकं कोणतं वाद आहे. बरोबर. तो निंबाळकर. फलटणचा आहे का निंबाळकर. रहमतपूरचा आहे? निंबाळकर एक सरदार होता, हा, असं नाव आहे. जो कायम असं बरेच अलंकार घालून तो उन्मत्त होता. भेटायलाच आलेला होता, तो सजूनच आलेला होता अलंकार अंगावर घालून. आणि सेवकांनी सांगितलं महाराजांना की तो असा येतो आहे. शाहू महाराज म्हणाले येऊ दे त्याला. तो आला सजून धजून अगदी अलंकारासहित. शाहू महाराजांनी आपल्या कुत्र्याला सजवलं अलंकार घालून तसं अगदी, आणि त्या कुत्र्याला घेऊन येणाऱ्या सेवकांना सुद्धा सजवलं. पण स्वतः मात्र साध्या वेशात आले. दरबारात येऊन बसले, ते आले कुत्र्याला घेऊन. तो आलेला आहे, तो बघतो आहे कुत्र्याला इतके अलंकार, सेवकांना इतके अलंकार, हे तर काहीच नाही याच्या पुढे. खजील झाला, क्षमा मागितली आणि निघून गेला. तो साधी राहिला, निष्कलंक होतो, अजातशत्रू होते. शत्रूवर सुद्धा प्रेम करणारा हा राजा होता. कितीतरी उदाहरण सांगेन मी तुम्हाला, कितीतरी. अगदी खेडची लढाई जिंकणाऱ्या ताराबाईंना या अजिंक्य ताऱ्यावरती 30 वर्षे आसरा दिलेला आहे. मातोश्री समान त्यांनी ठेवलेला आहे. या अजिंक्य ताऱ्यावरचा एक वाडा दुरुस्त करून त्यांच्या देखभालीची व्यवस्था ज्यांच्यावरती शाहूंनी सोपवलेली होती. ताराराणी एक मला मुद्दा पूर्ण करू द्या. ताराबाईंच्या व्यवस्थेसाठी ज्यांची नेमणूक केली होती त्याचं नाव होतं यादव गोपाळ खटावकर. यादव गोपाळ खटावकर. नाही, तुम्ही इतिहास सत्य इतिहास सांगत असताना त्याच्यामध्ये काही अपप्रचार झाले होते, हे पण त्यांना ताराराणींना ताब्यात ठेवलं, त्यांना कैदेत ठेवलं. हे जे काय कोल्हापूरमधलं लिखाण आहे, कोल्हापूरमधल्या इतिहासकारांचंच लिखाण आहे हे. अहो, कोल्हापूरमधले तथाकथित जे कोणी इतिहासकार असतील, मी नावं सांगत नाही, मी पण घेतलं मलाही नाही माहीत आहेत ते कोण आहेत ते, परंतु ते शाहूला शत्रूच मानतात. आजही शत्रू मानतात. हे बरोबर नाही. पण हो, हे बरोबर नाही. आम्ही म्हणतो ना, आम्ही शाहू लिहिताना आम्ही ताराबाईंना मुजराज करून बोलतो, तसंच लिहितो. हो. आम्ही त्यांना शिव्याशाप देणारच नाही. हो, मग ताराराणींना पन्हाळ्यातून त्या अजिंक्य ताऱ्यावर कसा आला आणि अजिंक्य ताऱ्यावर त्यांचा बडदास्त ठेवली गेली, त्यांचा अखेरचा श्वास इथंच झालेला आहे, त्यांची समाधी माहुलीला आहे, हा इतिहास का लपवला गेला, का सांगितलं गेलं नाही, का कोल्हापूरकर कधीही करवीर निवासिनी म्हणतात, करवीरच्या संस्थापिका म्हणतात, त्यांच्या समाधीवर माथा टेकायला कोल्हापूरचं का कोण छत्रमाऊलीमध्ये येत नाही? ताराबाईंना वारणेच्या तहानंतर 1730ला त्यांचा कबिला सगळा, संभाजी महाराजांचा कबिला सगळा शाहूंना सापडलेला होता युद्धामध्ये, वारणेच्या युद्धामध्ये. आणि तो कबिला इथं आणलेला होता. कबिला म्हणजे काय, त्यांच्या राहण्या वगैरे सगळ्या कुटुंब कबिला. कुटुंब कबिला तो इथं आणला.
शाहू महाराजांच्या समोर आणल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना अत्यंत सन्मानाने कोल्हापूरला परत पाठवलेलं आहे. हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, अत्यंत सन्मानाने. सन्मानानेच पाठवलेलं आहे. आणि ताराबाईंना त्यांनी विचारलेलं आहे की तुम्हालाही पाठवतो, आम्ही सन्मानाने पाठवतो जायचं असेल. ताराबाईंनी सांगितलं की मला नाही जायचं तिकडे, मला कुठेतरी कैदेतच राहायचं आहे, मी त्यांच्याऐवजी तुमच्याकडेच राहते. त्याच्या अगोदर 1714 ते 1730 म्हणजे 16 वर्षे ताराबाई पन्हाळ्याच कैदेतच होत्या. कैदेत म्हणजे नजर कैदेत होत्या पन्हाळ्यावरती. पन्हाळ्यावर पण तारांवर कायम रिस्ट्रिक्शन्स होती, बंधन होती. नजर कैदच होती ना. त्यांच्या ज्या सवत होत्या संभाजी महाराजांच्या आई, त्यांना अशी भीती होती की या कदाचित काही अजून कारस्थान करतील. नजर कैदेत म्हणजे ताराराणीसाठी तुम्ही म्हटलं तसं मुजरा आहे, तसा माझा पण मुजरा आहे. पण ताराराणींनी त्यांच्या आयुष्यामध्ये परत बरीच कारस्थानं केलेली आणि अशा कारस्थानी ताराराणींना मातृसमान मानायचं आणि इथं डामडौलात ठेवायचं, हा शाहू महाराजांचा मोठेपणा. मी तुम्हाला तेच मुद्दा सांगत होतो की शाहू महाराजांचं मोठेपण वैशिष्ट्य हेही आहे की त्यांनी शत्रूवर सुद्धा प्रेम केलेलं आहे. मग खेडची लढाई जिंकणाऱ्या का लढणाऱ्या ताराबाईंना शत्रू त्यांनी मानलं नाही हो. उलट त्यांनी माते समान त्यांनी अजिंक्य ताऱ्यावरती ठेवलेलं आहे. मी तेच सांगत होतो तुम्हाला की इथल्या वाड्याची दुरुस्ती केली, त्यांना राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांची देखभाल व्यवस्था करण्यासाठी यादव गोपाळ खटावकरला नेमलेलं आहे. त्याने त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे. आणि सातारमधली जी सध्या यादव गोपाळ पेठ त्याच्याच नावची, यादव गोपाळ खटावकरांच्या त्यांच्याच नावची आहे. मग इथंच त्या होत्या ना. 30 वर्षे त्या इथं होत्या आणि 1761 इथंच मरण पावलेले आहेत त्या. 1749 शाहू महाराज मरण पावले. तोपर्यंत शाहू आणि ताराबाई एकत्र आहेत. पुढे नंतर त्यांच्या पश्चातही त्या इथंच राहिलेल्या आहेत आणि इथं मरण पावलेले आहेत. शाहू महाराज वैराग्य असल्यासारखा त्यांचा पोशाख असायचा, डामडौल नसायचा आणि छत्रपती होते ते. माहुलीला जायचे, माहुलीच्या पाड्यामध्ये मचान करून बसायचे आणि इंग्रजांना बोलवायचे आणि बराच वेळानंतर बोलायचे. जे इंग्रजांना गुडघ्यावर टेकून त्यांनी जे संवाद साधले, ही दूरदृष्टी त्यांच्याकडे काय होती? आता हे काय वाचनात आलेलं नाही ना, त्याला आता काय परंतु माहुलीला जात असत. माहुली होतं ना. अनेक न्यायनिवाडे त्या कालखंडामधले जे घेतले जायचे त्यावेळी मी मगाशी म्हणाल तसं दूध भाताची जशी शपथ असायची तशी कृष्णेच्या पाण्यामध्ये उभं राहून तुम्ही पाणी हातात ओंजळभर घ्या आणि शपथ घ्या. कारण कृष्णा पवित्र नदी आहे, हा एक भाग. मग ते पाण्यात बसायचे आणि इकडे गुडघ्यावर त्या काळातले सदर्म किंवा त्या काळातलं लिखाण नाही. तसं काय मला तरी मिळालं. छत्रपती शाहू महाराजांचा जो दुर्लक्षित असलेला काळ होता, गेल्या 25 वर्षामध्ये सातारा आणि साताराच्या परिसरामध्ये पुणे मुंबईमधले सुद्धा काही लोक आहेत, काही तरुण मुलं आहेत, ज्या तरुण मुलांनी शाहू महाराजांना पुढे आणण्यासाठी काम केलेलं आहे. आणि आत्ता तुम्ही बघताय की याच 15 वर्षामध्ये ही राजसदर आता मोकळी झालेली आहे. तुम्ही स्वतः लिखाण केलेलं आहे, तसं प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. बाहुलीमध्ये जी पाण्याखाली लपलेली शाहू महाराजांची समाधी होती ती, सर माझं म्हणणं आहे ते गेल्या 25 वर्षामध्ये काही तरुण मुलांनी साताऱ्यातल्या, पुण्यामधल्या, मुंबईमधल्या परिसरातल्या सगळ्या मुलांनी एक शाहू महाराजांचं दुर्लक्षित असलेलं चरित्र पुढं प्रत्यक्ष कृतीतून आणायचं आहे. त्या सगळ्याचं मोठं काम झालेलं आहे आम्हाला. म्हणजे जे आम्ही शोधत होतो तो ग्रंथच तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या हातांना आणखी बळकटी मिळालेली आहे. गेले 15 वर्षामध्ये प्रत्यक्ष कष्टच केलं आम्ही. पहिल्यांदा आम्ही आकृष्ट झालो अजिंक्य ताऱ्याकडं आणि अजिंक्य तारा शाहू महाराजांच्या दृष्टिकोनातून. मग इथली राजसदर, जिथं राज्याभिषेक झाला ते स्थळ, तिथं मोठं आपण इथला विस्तार करावा, इथली स्वच्छता करावी, इथं उभं राहावं. आता शासकीय कामं पण सुरू झालेली आहेत. अजिंक्य ताऱ्याला जो नव्हता तो सार्वजनिक बांधकाम मंत्री, म्हणजे बांधकाम मंत्री होण्याच्या आधीच शिवेंद्रसिंह राजेंनी मंजूर करून आणला. आता इझी ॲक्सेस झालेला किल्ल्यावर येण्यासाठी. आता किल्ल्यावर आलेला माणूस राजसदरेवर येतोय. याच राजसदरेवर सुरू झालेला सातारा स्वाभिमान दिवस म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिवस हा सुरू झाला. त्यानंतर सुरू झालं की मग माहुलीला जी समाधी आहे ती आपण उभं करावी का? मग राजपुरोहित असतील, अजय जाधवराव असतील, यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला, लोकवर्गणी उभा केली आणि तिथे एक मोठं स्मारक उभं राहिलेलं आहे. शाहू महाराजांचा दुर्लक्षित असलेला इतिहास आता हळूहळू उघड व्हायला लागलेला आहे. तुम्ही याबद्दल काय या तरुणांना संदेश द्या? मी असं आवाहन करेन, सांगू इच्छितोय की इतिहास संशोधक म्हणून की हे जसं तुम्ही तरुण मंडळी हे जे कार्य करताय ते ही उल्लेखनीय आहेच, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. परंतु त्याबरोबरच या जाणकारांनी, जिज्ञासूंनी इतिहास लेखनाकडे सुद्धा वळलं पाहिजे.
कागदपत्र अभ्यासली पाहिजे की जेणेकरून खराखुरा इतिहास हा पुस्तकाच्या रूपाने समोर आला पाहिजे. कारण ग्रंथ हे चिरंजीव स्वरूपाचे असतात, शाश्वत असतात. मी तर असं आवाहन करीन या निमित्ताने की जसा हा मी लिहिलेला हा जो शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज हा जो ग्रंथ आहे, माझी तर अशी तळमळीची अपेक्षा किंवा आवाहन राहील की सातारकरांनाच शाहू महाराज माहीत नाहीत. मग माहीत करून जर घ्यायचं असेल तर जसं तुम्ही तरुण मंडळी ह्या ॲक्टिव्हिटीज राबवता आहात त्या रूपाने माहीत करून घ्या. तद्वतच माझी तर अशी विनंती वजा अपेक्षा राहील की सातारच्या घरोघर हा ग्रंथ गेला पाहिजे. हो. घेतला पाहिजे लोकांनी विकत आणि वाचला पाहिजे तर शाहू कळेल ना. नाही तर मी 4 वर्ष अभ्यास करतोय, या 4 वर्षामध्ये मी जिथं जिथं कुठे विचारलं की तुम्हाला शाहू महाराज माहीत आहेत का, सगळीकडे नकारच होता, आम्हाला माहीत नाहीत. किंवा खुद्द राजधानी साताऱ्यामध्ये सुद्धा हा. छत्रपती शाहू महाराज माहीत माहीत नाही. नाहीत. उलट काही जण म्हणाले हा माहीत आहे की कोण, कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज. आम्हाला त्यांच्याबद्दल बी आदरच आहे हो. परंतु हे 42 वर्ष राज्य केलेले शाहू पण माहीत पाहिजे का नाही. त्यांच्या अगोदर 200 वर्ष होऊन गेलेले आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या अगोदरचे हे पूर्वज आहेत शाहू महाराज, ज्यांनी सातारमधून राज्य केलं. आणखीन एक गोष्ट अशी की हे शाहू नगर किंवा आत्ताचा जो सध्या सातारा आहे तो शाहू महाराजांनी वसविलेला आहे. शाहू महाराजांचं हे कार्य आहे. सातारमधली पहिली नळाची पाईपलाईन योजना शाहू महाराजांनी केलेली आहे. हो. सातारवरून अजिंक्य ताऱ्यावरून खाली राजधानी आणली शाहू महाराजांनी आणली. अनेक त्यांनी बांधकामं केलेली आहेत, अनेक पेठा वसविलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे वगैरे वगैरे. हा सगळा इतिहास जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल तर हा आम्ही लिहिलेला शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज हा ग्रंथ आवर्जून वाचावा असं माझं सर्व लोकांना अगदी सर, 12 तारखेला आवाहन आहे. आणि 12ला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त इथं जो राजसदरेवरती किल्ल्यावरती जो कार्यक्रम होणार राज्याभिषेक आहे, दिनानिमित्त. राज्याभिषेक दिन म्हणून, त्याला सर्वांनी उपस्थित राहा. आणि तिथे तुम्हाला पाहण्यासाठी म्हणून हा आमचा ग्रंथ मांडण्याची व्यवस्था ही केली जाईल. त्याला तुम्ही योग्य प्रतिसाद द्यावा अशी माझी ही आपणा सर्वांना विनंती राहील. धन्यवाद.